आपत्तीजन्य परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या नाणेघोल येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी निवारा शेड उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भात 8 जुलै रोजी हबप बाळकृष्ण महाराज पंडित यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। बैठकीत मंडळ अधिकारी पवार, पालक अधिकारी नितीन कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कांबळे, वाकण ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम जंगम, सदस्य विठ्ठल गायकवाड, नाणेघोल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत आपत्तीग्रस्त ग्रामस्थांसाठी तात्पुरत्या निवारा शेडची उभारणी करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे। निवारा शेडसाठी 2 संभाव्य जागांची पाहणी करून त्या निश्चित करण्यात आल्या असून गणेशोत्सवानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। पालक अधिकारी नितीन कांबळे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले। दरम्यान घटनास्थळी पंचायत समिती सदस्य निलेश कुंभार, तालुका प्रमुख निलेश अहिरे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, ग्रामसेवक गंभीरे, तलाठी, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच स्थानिक पक्षांचे पदाधिकारी यांनी भेट देऊन स्थलांतरित नागरिकांच्या निवास, अन्न व इतर मूलभूत सुविधांबाबत चर्चा केली आहे। आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत मिळावी आणि त्यांचे पुनर्वसन सुरळीत राहावे यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत। माझं नाव सुभाष रेणोसे, मुक्काम नाणेघोल, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड। आणि अतिवृष्टी आता गेली 4 दिवस चालू होती, तेव्हा आमच्या गावाला जबरदस्त मोठ्या कमीत कमी 1 किलोमीटर अशी लांब भेग गेलेली आहे आणि जवळजवळ 2-2 फूट आणि 5 फूट खोल अशी भेग गेली आहे। आणि गेली 4-5 वर्षे असं चालू आहे, कुठे ना कुठेतरी भेगा जात आहेत। 4 वर्षापूर्वी आमच्या गावात 4 घरं गेली आणि घरं गेली असताना तेव्हा शासनाने आम्हाला एक 15 दिवस, महिनाभर आम्हाला दुसऱ्या गावात विस्थापित केलं। परंतु आता दरवर्षी पाऊस आल्यानंतर हीच परिस्थिती आहे। आता मध्ये सगळे तहसीलदारांच्या खालची जे स्टाफ होता तो सर्व येऊन गेला आणि येऊन गेल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की ह्या गावावर कधीही भूसंकलन होईल आणि हा पूर्ण गाव ढिगाऱ्याखाली जाईल। पण विशेष गरज जी आहेत ती अर्जन्सी जर का ती यावर्षी विस्थापित केली नाही तर कधी भूसंकलन होईल आणि भूसंकलन झालं तर सगळी जीवितहानी होईल, मनुष्यहानी होईल, आमचं सर्व घरं जातील। आणि एवढं सर्व असताना आम्हाला गेली 4 वर्ष सरकार बोलतं आहे की आम्ही तुम्हाला विस्थापित करू, परंतु कागदावर फक्त बोललं जातं, कृती कधीच घडत नाही। तरी आमची शासनाकडे वेळोवेळी मागणी आहे। भरत शेठ गोगावले आमचे आमदार आहेत, ते मंत्री आहेत, प्रवीण दरेकर आमच्या त्या ठिकाणच्या त्या भागातले आहेत, तहसीलदार घोरपडे साहेब गेली 4 वर्षे तिथे आहेत, भूसंकलन होतं आहे तिथपासून ते आहेत, परंतु ते पण कधी काही कृती करत नाहीत। फक्त ते येतात, आम्हाला दरवर्षी जून आला की एखादी लोकांना किट देतात, दुसऱ्या गावात विस्थापित करतात, असंच नेहमी चाललेलं आहे। उद्या समजा तो जर ढिगारा खाली आला आणि सगळी घरं गेली किंवा मनुष्यहानी झाली, मग आम्ही जाब कोणाला विचारायचा। त्यामुळे आमची मागणी शासनाकडे आहे की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, राज्याचे कणखर मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, यांनी ह्याकडे नक्की आमच्या गावाकडे लक्ष द्यावा। कारण आता जर लक्ष दिला नाही तर मग आम्हाला दुसरा काय पर्याय ना, आम्हाला तहसील कार्यालयावर मोर्चा न्यावा लागेल आणि मोर्चाशिवाय आम्हाला काय आता पर्याय उरला नाही। उद्या जर आमचं काय जर जीवितहानी झाली तर सरकार जिम्मेदार असेल, तहसील कार्यालय जिम्मेदार असेल। आणि उद्या जर का आमचं तातडीनं सरकारने विस्थापित केलं नाही तर मात्र आमची 100% जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही। भूसंकलनवाले दिल्लीवरून आले होते, त्यांनी चेक केलं, त्यांनी सांगितलं की हे गाव लवकरात लवकर विस्थापित करा, परंतु नुसतं बोललं जातं पण कृती कोणी करत नाही। तरी आमची सरकारकडे विनंती होती, मागणी होती की भरत शेठनी आता अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये उपस्थित मुद्दा करून आम्हाला कुठेतरी या पितळवाडी साईडला जिथं सपाट भाग आहे, जर तिथे जे सपाट भाग असेल तिथल्या शेतकऱ्यांना त्यांना जर काय मोबदला दिला तर ते शेतकरीच जमीन देतील आणि जिथं आम्हाला सपाट भाग असेल अशा ठिकाणी आमची शेती, आमची गुरंढोरं जे काय आहेत ते आमची शेतीतला जवळपास जर आम्हाला माल कुठं असेल आणि तिथे आम्हाला विस्थापित केलं तर आम्हाला खूप बरं होईल। आणि हे लवकरात लवकर शासनाने यावर्षी 100% कुठल्या परिस्थितीमध्ये जर आम्हाला येणाऱ्या या पाऊस गणपती झाला की आम्हाला जर का आम्हाला सरकारने विस्थापित केलं नाही तर आम्हाला
मोर्चाशिवाय तहसीलदार कार्यालयाला, कारण हे सर्व याचं जे हे आहे नियोजन आहे ते गेली 4 वर्षे तिकडे घोरपडे साहेब आहेत आणि घोरपडे साहेबांना वस्तुस्थिती माहिती असताना अजून त्यांनी शासनाला का रिपोर्ट पाठवला नाही की आमची गावं किती, आमची घरं किती, आमची लोकसंख्या किती, आमची वाढ किती, त्याप्रमाणे त्या टाईपचं आमच्या गावाला लागून जे काही माल असतील तिथं आजपर्यंत जागा आम्हाला का की शासनाकडे त्यांनी रिपोर्ट पाठवला नाही. त्यामुळे आम्हाला घोरपडे साहेबांकडं आम्हाला आमचा रोष आहे, कारण घोरपडे साहेबांनी याच्यावरती सरकारकडं जे काय आमची वस्तुस्थिती आहे ती मांडली असती तर या गेली 4 वर्ष आम्हाला असंच राहवलं नसतं. आमची घरं तिथे गावात 4 वर्षापूर्वी पडलेली आहेत आणि ती अशीच आहेत आणि तिथं ना त्यांना घर आहे ना दार आहे, ते गावात जाऊ शकत नाहीत, अशी आमच्या गावात परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती शासनाला माहिती असून पण शासनाकडे रिपोर्ट पाठवणं हे तहसीलदारांचं कार्य काम आहे. प्रांत आहेत, कलेक्टर आहेत, यांनी आमच्या गावाकडे लवकरात लवकर व्हिजिट मारून याची पाहणी व्यवस्थित करून आम्हाला येणाऱ्या ह्या गणपती दसऱ्यानंतर आम्हाला विस्थापित करण्यासाठी आम्हाला जागा जोपर्यंत नियोजित ते करत नाहीत तोपर्यंत आम्ही मात्र शांत आता बसणार नाही. कारण आता खूप झालं, आम्ही नुसतं शासनाच्या दारी नुसत्या फेऱ्या मारतोय, आम्ही अर्ज करतोय. तर आता तसं न करता आम्ही धडक मोर्चा हा गावचा हा तहसील कार्यालयावर नेल्याशिवाय राहणार नाही. आणि उद्या जर आमच्या गावाची जीवितहानी झाली तर आम्ही मात्र सरकारला जिम्मेदार धरल्याशिवाय किंवा तिथल्या स्थानिक जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना जिम्मेदार धरणार, एवढंच मी शासनाला सांगू इच्छितो.